नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानसूर्याला, नमन त्या महामानवाला, नमन अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचं उच्चाटन करून त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केलं. तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून फक्त त्यांनी मुक्त केलं नाही, तर समानतेचा मंत्र त्यांनी दिला. आणि हा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. 5000 वर्षांपासून अमानुष लाचारीचं जीवन जगणाऱ्या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला झी 24 तासचाही सलाम. काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर येऊन अभिवादन केलेलं आहे. जिल्हाधिकारी मुंबई महामानवाला अभिवादन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झालेली आहे. त्यानंतर ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदनाही देण्यात आली. मधून पुष्पांजली अर्पण करण्यात येत आहे. चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं पुष्पवृष्टी आता करण्यात येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. चैत्यभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल, मुंबईच्या महापौर समेतच महायुतीच्या अनेक नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे. आणि त्यानंतर हेलिकॉप्टरमधून भीम अनुयायांवर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. आज हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी हे मुंबईतल्या चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कालपासूनच खरं तर भीम अनुयायी मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली होती. आणि हे अभिवादन झाल्यानंतर ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदनाही देण्यात आलेली आहे. काही वेळातच शासकीय कार्यक्रम देखील सुरू होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काय संबोधित करतात याकडेही लक्ष असणार आहे.